Dear student, today we will see practice set 1.4 question number 6. The triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. की त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे त्या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण त्या ठिकाणी आहे. If area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2. दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी एकच दोन त्या ठिकाणी दिलेले. अँड AB इज इक्वल टू 4 फाइंड D. AB बरोबर 4 असेल तर D जे आहे तर त्या D ची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी शोधायला असते. पण की प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले की त्रिकोण triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण जर असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स त्या ठिकाणी माहिती. ही समद्विभुज त्रिकोण जर असेल तर त्याच्या प्रत्येक कोणाचं माप जे आहे तर त्या प्रत्येक कोणाचं माप किती असतं 60 अंश त्या ठिकाणी असतं. हे आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी लावावं लागेल. सोल्युशन काय सांगता येईल की सिन्स ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangle. हे दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते कसे आहेत समद्विभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण आहेत. तर समभुज त्रिकोण जर असेल तर याच्या प्रत्येक कोणाचं माप म्हणजे कोणते कोण असणार आहे की कोण A इज इक्वल टू कोण B इज इक्वल टू कोण C इज इक्वल टू कोण D इज इक्वल टू कोण E इज इक्वल टू कोण F इज इक्वल टू 60. म्हणजे याच्या प्रत्येक कोणाचं माप जे आहे तर त्या प्रत्येक कोणाचं माप किती असणार आहे 60 अंश असणार आहे. याचं रिझन आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल की अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल समद्विभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो 60 अंशाचा त्या ठिकाणी असतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढे हे जे काही दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत हे दोन त्रिकोण आपल्याला काय करायचे तर त्या ठिकाणी सिमिलर दाखवायचे. आता हे सिमिलर दाखवण्यासाठी आपल्या लक्षात झालं असतं की प्रत्येक कोणाचं माप किती आहे 60 अंश आहे. जे दोन कोण किंवा तिन्ही कोण आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी AA टेस्ट जे आहे तर त्या AA टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल जे आहे तर ते काही दाखवतील आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवतात. आता अँगल जर ट्रायंगल जे आहे तर ते ट्रायंगल जर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवता आले म्हणजे त्रिकोण जे आहे तर ते त्रिकोण जर आपल्याला त्या ठिकाणी कसे दाखवता आले समरूप दाखवता जर आले तर पुन्हा आपल्याला माहिती की बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल नुसार पुन्हा त्याच्या रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साईडचा इक्वल त्या ठिकाणी असतो. मग ते स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल का याच्यामध्ये की इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF याच्यामध्ये काय म्हणतात आपल्याला की अँगल A congruent triangle D, angle B congruent triangle E. बरोबर. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल काय काय कारण लिहिता येईल तर each measure 60 डिग्री प्रत्येक कोणाचं माप किती दिलेले 60 त्या ठिकाणी दिलेले. therefore triangle ABC congruent triangle DEF by which test तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी जे या ठिकाणी समरूपतेची असणारी काही कोको कसोटी जी आहे तर त्या कोको कसोटीनुसार हे दोन ट्रायंगल काढता दिसतात तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट होतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बाय द theorem of areas of
सिमिलर ट्रँगल्स, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार काय लिहिता येईल आपल्याला? तर या ठिकाणी पहा की एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू, आता करस्पॉन्डिंग साईडचा रेशो पहा या ठिकाणी ए बी, दुसरी साईड असणारे आपली त्या ठिकाणी डी, आणि हिचा काय करायचं स्क्वेअरचा रेशो त्या ठिकाणी घ्यायचा. आपल्याला नेमकं हेच गुणोत्तर त्या ठिकाणी पाहिजे, बाकीची काही गरज येते. मग आता याच्यामध्ये काय करू आपण, व्हॅल्यूज जे आहेत तर ते व्हॅल्यूज त्या ठिकाणी पुट करू. याला मी त्या ठिकाणी इक्वेशन काय म्हणतो 1 त्या ठिकाणी. पण त्याच्यानंतर गिव्हन मध्ये या ठिकाणी एरिया ऑफ ट्रँगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रँगल डीएफ किती दिलेलं आहे? 1:2 त्या ठिकाणी दिलं. काही त्या ठिकाणी लिहितो मी की एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन असं लिहितो मी एरिया ऑफ ट्रँगल डी ई एफ. तो आपल्याला दिलेलं आहे, ते दिलेलं आहे 1:2 त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. याला या ठिकाणी समजा काही इक्वेशन द्यायची काही गरज नाही. पुन्हा याच्यामध्ये पहा, आता व्हॅल्यू जे आहे तर ती व्हॅल्यू याच्यामध्ये टाका की एरिया ऑफ ट्रँगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर ची व्हॅल्यू दिलेली 1/2 इज इक्वल ए बी. आता हा तो काही ए बी जो आहे तर तो ए बी आपल्याला दिलेला की दिलेले 4 दिलेले बी 4 स्क्वेअर अपॉन डी ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो मी, डी स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 4 स्क्वेअर. पुढे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचे काय करू आपण वर्गामध्ये. याचं स्क्वेअर रूट डी 2चं काय स्क्वेअर रूट निघत नाही तर ते अंडर रूट मी त्या ठिकाणी लिहितो. आणि 4 स्क्वेअर आहे, 4 स्क्वेअरचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे ते 4च येणार आहे. किंवा साधा हिशेबी 4चा स्क्वेअर किती येतो 16 आणि 16चं स्क्वेअर रूट 4 आणि म्हणून या ठिकाणी डी इज इक्वल टू किती आलं 4/4 × 4 स्क्वेअर रूट 2. आता या ठिकाणी याला मी त्या ठिकाणी काय करते त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने हे असणार जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. आता पुढे 7th क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की इन द फिगर सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट डी. जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये रेषाखंड पी क्यू डी जे आहे तर त्या डीला त्या ठिकाणी समांतर. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ इज इक्वल टू 20 युनिट स्क्वेअर. तर या ठिकाणी एरिया ट्रायंगल कोणता आहे पी क्यू एफ असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते 20 एकक वर्ग त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पी एफ इज इक्वल टू 2dp. पी एफ जो आहे तर तो पी एफ कसा आहे तर जे काही डीपी जे आहे तर त्या डीपीच्या दुप्पट त्या ठिकाणी. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ई. हा कोणतं तर आपल्याला त्या ठिकाणी चौकोन डी पी क्यू ई हा जो काही आहे तर याचं क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ आपल्याला खाली दिलेली जी काही कृती जी आहे तर त्या कृतीच्या साईडने पूर्ण करायचं आहे. आता काय काय दिलेलं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ किती दिलेले 20 एकक वर्ग त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यानंतर पी एफ जो आहे तर तो पी एफ कसं सांगितलंय डीपीच्या त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी. लेट अस अश्यूम डीपी इज इक्वल टू एक्स. समजा या ठिकाणी हा जो काही डीपी जो आहे तर तो डीपी किती म्हणला आपण त्या ठिकाणी एक्स मानला तर या ठिकाणी पी एफ जो आहे तर तो पी एफ कसा येणार आहे डीपी किती म्हणला एक्स तर 2 × एक्स म्हणजे तो आला किती 2x त्या ठिकाणी. बरोबर. पुढे डीएफ हा जो काही डीएफ जो आहे तर तो डीएफ कसा लिहायचा आपल्याला डीपी या ठिकाणी इथलं जे अंतर जे आहे तर ते अंतर किती येणार असते 2x त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पहा डीपी आपल्याला लिहायचा हा संपूर्ण डीपी जो आहे तर तो डीपी लिहायचा तर तो डीपी कसा असणार आहे डीपी प्लस पी एफ जे या ठिकाणी डीपी प्लस पी एफ त्या ठिकाणी असणार. बरोबर.
मग आता प्रश्नामध्ये आकृतीमध्ये पहा डीपीची व्हॅल्यू किती दिलेली एक्स, जी या ठिकाणी डीपीची व्हॅल्यू दिलेली एक्स आणि पीएफ जो आहे तर त्या पीएफ ची व्हॅल्यू आपण किती लिहिलेली 2x, म्हणजे एक्स प्लस 2x किती झाले 3x झाले. त्याच्यानंतर पुढे बा की ट्रँगल FDE या ठिकाणी रेड कलर मध्ये दाखवलेला ट्रँगल आणि दुसरा आपल्याला सांगितलंय की ट्रँगल FPQ म्हणजे हा जो काही ग्रीन कलर जो आहे एवढा, तर या ग्रीन कलर मध्ये दाखवलेला ट्रँगल पहा ही सर्वसाधारणपणे ही अँगल FDE कोणता म्हटलेला आहे FDE हा त्या ठिकाणी अँगल बरोबर FDE. आता याच्याशी असणार काही कॉन्ग्रंट अँगल जो आहे कशाशी FDEC असणारा जो काही कॉन्ग्रंट अँगल जो आहे तर तो कॉन्ग्रंट अँगल आपल्याला दाखवायचा आहे, तो असणार आहे FPQ. कोणता असणार आहे FPQ. आता का तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले काय दिलेले आहे की सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट D. ह्याच्या काही दोन सेगमेंट जे आहेत तर ते दोन सेगमेंट कशा आहेत पॅरलल त्या ठिकाणी समांतर, आणि ही जर आपण त्या ठिकाणी DF त्याची जर ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर हे दोन्ही काय होता नसतात करस्पॉन्डिंग अँगल जे आहे तर ते करस्पॉन्डिंग अँगल त्या ठिकाणी ते आपल्याला कारण दिले करस्पॉन्डिंग अँगल. आणि म्हणून अँगल FDE कॉन्ग्रंट ट्रायंगल कोणता म्हणता येईल आपल्याला FPQ. काय म्हणतो मी FPQ ह्याचं कारण दिलेलं आपल्याला करस्पॉन्डिंग. अशाच पद्धतीने पहा पुढचा अँगल आपला त्या ठिकाणी दिलेला आहे की अँगल FED जे या ठिकाणचा हा दिलेला FED त्याच्याशी कॉन्ग्रंट अँगल असणार आहे FQF हा त्या ठिकाणी असणार. पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते हे जे काही दोन सेगमेंट जे आहेत तर ते दोन सेगमेंट कसे आहेत पॅरलल आहेत आणि त्यांची आपण EF ही जर ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर या ठिकाणी हे असणार ते काही करस्पॉन्डिंग अँगल असणार संगत कोण असणार आहे, ते संगत कोण कसे असणार आहे एकरूप त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून पहा पुन्हा एकदा ही अँगल FED कॉन्ग्रंट अँगल कोणता लिहायचा आहे FQP. या ठिकाणी मी लिहितो अँगल FQP. याचंही कारण आपल्याला दिलेलं आहे की करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण पुढे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसतं की हे जे असणार ते काही दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल कसे असणार आहे कॉन्ग्रंट असणार आहे. का कॉन्ग्रंट असणार आहे की आपण त्याच्यामध्ये या अँगलचे हा अँगल दाखवला आहे कॉन्ग्रंट, या अँगलचे हा अँगल कॉन्ग्रंट दाखवलेलं आहे. आणि म्हणून अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीनुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल कसे असतील तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट. त्याच्यानंतर हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट जर असतील तर आपल्याला माहिती काय माहिती तर थेरम आपल्याला त्या ठिकाणी माहिती. काय थेरम आहे तर त्या ठिकाणी एरिया ऑफ रेशो ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर रूट ऑफ द करस्पॉन्डिंग साईड. जे दोन त्रिकोण जर समरूप जर असतील तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसे असतं त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर. मग आता याच्या असणाऱ्या ज्या काही संगत बाजू ज्या आहेत तर त्या संगत बाजू आपल्याला त्या ठिकाणी घ्यायच्या. आता संगत बाजू ज्या आहे तर ही एक बाजू घेऊ आपण FT किंवा DF कोणती घेतली तरी चालेल. या ठिकाणी मी DF म्हणतो DF स्क्वेअर. त्याच्यानंतरची दुसरी संगत बाजू जी आहे तर ती FP किंवा PF मध्ये त्या ठिकाणी काय म्हणते PF स्क्वेअर अशी. पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येते पहा DF ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी काढली. DF ची व्हॅल्यू किती काढली 3x आणि 3x चा काय आहे स्क्वेअर. पुन्हा PF जे आहे तर त्या PF ची व्हॅल्यू आपण काढली 2x आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. पुढे हे जर आपण त्या ठिकाणी जर सोडवलं तर पहा त्या ठिकाणी स्क्वेअर जर केला तर 3 चा स्क्वेअर आला 9, x चा स्क्वेअर आला x स्क्वेअर
2चा स्क्वेअर आला 4 आणि 1चा स्क्वेअर आला x स्क्वेअर. पुन्हा आपल्या लक्षात येतं नसतं x स्क्वेअर कॅन्सल झाले, जे शिल्लक काय राहिले 9/4 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता प्रश्नामध्ये नेमकं काय दिलेले पहा या ठिकाणी, की आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले पहा की या ठिकाणी देअरफॉर पहा की एरिया पाथ त्या ठिकाणी काय आलेले, जे या ठिकाणी जे आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने दिले ते पहा 9/4 त्या ठिकाणी आहे. बरोबर. आता याच्यामध्ये मी काय करतोय, हा जो काही एरिया ऑफ ट्रायंगल FPQ जो आहे तर तो या बाजूला आहे. जिथे काय शिल्लक राहील तर एरिया ऑफ ट्रायंगल FDE 9/4 इंटू हा जो ट्रायंगल जो आहे तर तो या बाजूला जाईल, जे एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. पुन्हा 9/4 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे तर तो आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेली पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQF किती दिलेला आहे तर तो किती दिलेला आहे आपल्याला, तर त्या ठिकाणी 20 त्या ठिकाणी किती दिलेला आहे 20 त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी हा जो एरिया जो आहे तर तो एरिया त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 20 त्या ठिकाणी. पुढे काय करा, 4 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करा. 4 ने 20 ला डिव्हाइड केलं तर 5, 9 into 5 किती येतं नसते 25 युनिट स्क्वेअर त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी याचं असणारे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ आपण त्या ठिकाणी 45 युनिट स्क्वेअर आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलं, तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला या ठिकाणी एरिया जो आहे तर तो एरिया पहा पुन्हा या ठिकाणी मी दाखवते की DPQE म्हणजे हा जो एरिया जो आहे ब्ल्यू कलरला इथे हा एरिया जो आहे तर तो एरिया काय करायचा आपल्याला फाइंड आउट. आता हा एरिया कसा फाइंड आउट करता येईल तर पहा की असणारा जो काही टोटल असणारा जो काही ट्रायंगल, कोणता ट्रायंगल तर या ठिकाणी ट्रायंगल FDE म्हणजे पूर्ण ट्रायंगल. हा जो काही FDE मधून काय केलेलं आहे, हा त्रिकोण म्हणजे कोणता तर एरिया ऑफ ट्रायंगल FPQ याचं क्षेत्रफळ जर वजा केलं म्हणजे संपूर्ण असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्याच्यामधून या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर वजा आपण केलं तर आपल्याला हा असणारा जो काही क्वाड्रिलॅटरल जो आहे तर तो क्वाड्रिलॅटरल एरिया त्या ठिकाणी ते चित्र लिहिलेले आहे. ही एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE चं क्षेत्रफळ कसं काढलंय, पूर्ण असणारा जो काही त्रिकोण म्हणजे कोणता एरिया ऑफ ट्रायंगल FDE मधून काय केलेले एरिया ऑफ ट्रायंगल FPQ काय केलेले मायनस काय. आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल FDE तो आपला त्या ठिकाणी आलेला आहे, किती आलेला आहे 45 त्या ठिकाणी 45 त्या ठिकाणी तो आलेला आहे 45 युनिट स्क्वेअर. ते काय लिहिले मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आपण त्या ठिकाणी काढले दिलेलं आहे FPQ किती दिलेलं आहे 20 त्या ठिकाणी. आणि पुन्हा 45 मधून 20 गेले तर किती राहिले, पुन्हा त्या ठिकाणी 25 राहिले म्हणून या ठिकाणी 25 युनिट स्क्वेअर. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर त्या ठिकाणी सांगता येईल की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इज इक्वल टू 25 युनिट स्क्वेअर. अशा पद्धतीने त्याचं असणारं जे काय आन्सर जे आहे तर ते आन्सर आपल्याला त्या ठिकाणी लिहितात. आता पुढे आपल्याला प्रॉब्लेम सेट 1 त्या ठिकाणी पाहायचं आहे, टेक्स्टबुक पेज नंबर 26 to 29 वर. त्याच्यामधला पहिलाच क्वेश्चन आहे, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे पहिल्या डायग्रामसाठी. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR इन 1-to-1 करस्पॉन्डन्स. त्रिकोण ABC आणि त्रिकोण त्या ठिकाणी PQR या एकाच एक संगतीनुसार संगती आपल्याला दिलेली की AB अपॉन QR, BC अपॉन PR, CA अपॉन P अशी संगती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर योग्य अशा प्रकारची असणारी काही आपल्याला
एकाच एक संगतीनुसार कोणते दोन त्रिकोण त्या ठिकाणी कोणत्या एकाच एक संगतीनुसार त्या ठिकाणी ते इक्वल असतील त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की PQ, समजा PQ शी कोणती आहे तर त्या ठिकाणी AB दाखवा. मुळात पाहिजे PQ शी आपण अँटी क्लॉकवाईज PQ शी या ठिकाणी कोणती दाखवली तर AB दाखवा. जी पहिलं जे आहे तर पहिला पर्याय त्या ठिकाणी जो चूक असणार. दुसऱ्या याच्यामध्ये PQ किंवा PQ शी कोणती आहे तर बरोबर त्या ठिकाणी CA आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं जर आपण पाहिलं तर QR, त्याच्यानंतर QR शी बरोबर कोणती आहे तर या ठिकाणी AB आहे. त्याच्यानंतर PRचा जर विचार जर केला तर PR बरोबर काय आहे त्या ठिकाणी PR बरोबर CB आहे. जे दुसरं असणारं जे काही स्टेटमेंट जे आहे तर ते दुसरं स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा की इन ट्रायंगल DEF इन ट्रायंगल PQR पहा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की अँगल D कॉन्ग्रंट ट्रायंगल Q, त्याच्यानंतर अँगल R कॉन्ग्रंट अँगल E, दोन कोण जे आहेत तर त्या ठिकाणी एकरूप आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स, तर कोणतं असणार जे काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट काय आहे तर त्या ठिकाणी फॉल्स त्या ठिकाणी आहे. याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पण आता याच्यामध्ये म्हणजे चुकीचं असणारं जे काही स्टेटमेंट जे आहे तर त्या स्टेटमेंटचा विचार करायचा. उदाहरण EF, या ठिकाणी EF शी काय घेतलेले PR त्या ठिकाणी घेतलं. बरोबर, हे बरोबर. त्याच्यानंतर पुढे DF शी काय घेतलेले तर या ठिकाणी PQ त्या ठिकाणी, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे. दुसरं त्याच्यानंतर पुढे DE, या D शी कोणतं घेतलेलं आहे DE शी PQ घेतलेले. मुळात ते कोणतं पाहिजे होतं हे लागेल येते क्लास DE ची QR लागत होतं पण मुळात त्या ठिकाणी DE शी कोणतं घेतलेलं PQ घे. त्याच्यानंतर पुढे आता EF शी काय दाखवलेलं RP, हे बरोबर आहे परंतु हे मात्र त्या ठिकाणी चुकीचं आहे आणि म्हणून जे स्टेटमेंट त्या ठिकाणी फॉल्स त्या ठिकाणी. पुढे C पर्यायाच्या बाबतीमध्ये DE शी कोणता आहे QR आहे. पहा DE शी कोणता आहे QR आहे, हे बरोबर आहे. पुढे DF शी कोणतं दाखवलेले PQ, जी ही स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढे EF म्हटले RP बरोबर आहे. पुढे DE शी कोणतं आहे QR आहे, हे सुद्धा स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर आहे. जे फॉल्स स्टेटमेंट जे आहे तर ते त्या ठिकाणी बी असणार आहे आणि म्हणून बी अल्टरनेटिव्ह जो आहे तर तो बी अल्टरनेटिव्ह बरोबर त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीने त्याच्यामध्ये येणार. आता पुढचं उदाहरण आपल्याला पाहिजे. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF मध्ये काय दिलेलं आहे की अँगल B इज इक्वल टू अँगल, दोन्ही कोणांची माप समान. त्याच्यानंतर अँगल F इज इक्वल टू अँगल C, याही दोन्ही कोणांची माप त्या ठिकाणी समान. त्याच्यानंतर AB काय सांगितले Bच्या तिप्पट त्या ठिकाणी. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द टू ट्रायंगल इज ट्रू, तर या दोन त्रिकोणांच्या बाबतीमध्ये कोणतं विधान त्या ठिकाणी सत्य आहे. पहिलं द ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रंट अँड सिमिलर. मुळामध्ये हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार त्या ठिकाणी सिमिलर असते. आता इथे काय सांगितलंय हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट नाही आणि सिमिलर पण नाही. जे आता या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते एकरूपही नाही आणि सिमिलर आहे. हे जे काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी फॉल्स असणार. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितले द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हटलं हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर ते कोको म्हणजे अँगल टेस्टनुसार त्या ठिकाणी ती कॉन्ग्रंट असू शकते
सिमिलर असू शकतील, परंतु कॉन्ग्रंट असतीलच असं नाही. कारण एक आकृती छोटी आहे, एक आकृती मोठी आहे, एकरूप असतील का नाही, तर ते सिमिलर असू शकतात परंतु कॉन्ग्रंट असू शकत नाही. आणि म्हणून हे जे काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी ट्रू आहे. तिसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे, द ट्रँगल्स आर कॉन्ग्रंट अँड सिमिलर. ते त्रिकोण जे आहे तर ते त्या ठिकाणी एकरूप आहेत आणि समरूप आहेत. हे त्या ठिकाणी फॉल्स स्टेटमेंट त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे आपल्याला दिलेलं आहे, नन ऑफ द अबाउट स्टेटमेंट इज ट्रू. याच्यापैकी एकही विधान बरोबर नाही. आपलं कोणतं विधान बरोबर आलंय, बी त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि म्हणून हाही ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहे. तर ऑप्शन जो आहे तर तो त्या ठिकाणी बी त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर 5वं उदाहरण पहा. इन फिगर सेगमेंट XY पॅरलल सेगमेंट BC. आकृतीमध्ये रेषाखंड XY काय आहे, BC ला त्या ठिकाणी समांतर आहे. पुढे देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. तर खालीलपैकी कोणतं विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की AB आणि AC हे गुणोत्तर त्या ठिकाणी दिलेले आहे, बरोबर AX आणि AY हे गुणोत्तर त्या ठिकाणी. हे गुणोत्तर त्या ठिकाणी असू शकतं. म्हणजे एबीच्या गुणोत्तर असे काय घेतलेले, एसीचं गुणोत्तर जर घेतलं आपण तर ते गुणोत्तर जे आहे तर ते AX आणि XYच्या गुणोत्तरा एवढं त्या ठिकाणी येताना दिसतं. म्हणजे हे स्टेटमेंट त्या ठिकाणी ट्रू आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटले पहा की AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन YC. आता YCच्या ऐवजी काय दिले तर त्या ठिकाणी AC दिले, इथे काय दिलेलं आहे AC दिलेलं आहे. आणि म्हणून हे स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी असणार आहे. पुढे AX अपॉन काय दिलेले YC दिले, उलटच दिलेले. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर नसतं. कसं असायला पाहिजे होतं, AX अपॉन XB असं तरी असायला लागतं. इकडे काय दिले AY अपॉन YB दिलेले. कसं दिलेलं AY अपॉन XB असं पुन्हा उलट दिलं. म्हणजे स्टेटमेंट त्या ठिकाणी आपलं फॉल्स त्या ठिकाणी. तर बी पर्याय हा की AB अपॉन YC, AB YC पुन्हा उलट दिलेले. पुन्हा AC ला काय दिलेली XB, हे सुद्धा स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी फॉल्स आहे. म्हणजे आपलं ट्रू स्टेटमेंट जे आहे तर ते फक्त A त्या ठिकाणी आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे असणार जे काही अल्टरनेटिव्ह जे आहेत, करेक्ट अल्टरनेटिव्ह जे आहेत तर ते करेक्ट अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी अशा पद्धतीने चूज त्या ठिकाणी करता येईल.